महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शिंदे सेनेचे 29 नगरसेवक 3 दिवस हॉटेल ताज अँड लँड्समध्ये, अखेर आज बाहेर पडले। पुन्हा काय ते हॉटेल? शिंदे सेनेचे 29 नगरसेवक 3 दिवस ताजमध्ये। घोडे बाजाराच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, आता पळवापळवी शिवसेनेच्या शिंदे मुंबई महानगरपालिकेतील 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते। त्यावरून 2022 प्रमाणेच राज्यात पुन्हा हॉटेल पॉलिटिक्स सुरू झाले आहेत। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना 17 जानेवारीला हॉटेलमध्ये येण्याचे निर्देश देण्यात आले होते। मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत। या सर्व नगरसेवकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्र येण्याचे आवाहन केले आहे। सत्ता स्थापनेत घोडेबाजार होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। 2022 साली एकनाथ शिंदेसह 40 आमदार गुवाहाटीत आले होते। त्यावेळी शहाजीबापू पाटील यांचा काय ते हॉटेल हा डायलॉग चांगलाच प्रसिद्ध झाला होता। 4 वर्षांनी पुन्हा हॉटेल पॉलिटिक्स होत असल्याची चर्चा आहे। शिवसेना शिंदे तिकिटावर निवडून आलेल्या 29 नगरसेवकांना 17 जानेवारीला ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये पोहोचण्याचे आणि 3 दिवस तिथेच राहण्याचे निर्देश दिले होते। सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत घोडेबाजार होऊ नये यासाठी ही काळजी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। शिवसेनेने शिंदे काय म्हटले? मुंबई महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या 29 नगरसेवकांचे मार्गदर्शन शिबिर शिवसेनेने आयोजित केले आहे। या शिबिरात शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नगरसेवकांना मुंबई महापालिकेच्या कामाची पद्धत, विकास आराखडा, वचननाम्याची पूर्तता करणे आणि पुढील 5 वर्षाचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणार असल्याची माहिती युवा सरचिटणीस व नगरसेवक अमेय घोले यांनी दिली। तब्बल 3 दिवस राहिल्यानंतर अखेर 29 नगरसेवक आज हॉटेल ताजमधून बाहेर पडले आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई।